तुम्ही बघू शकतात सफरचंदाच्या खिरीला छानपैकी उकळ आलेली आहे। आपली तयार झाली सफरचंदाची खीर। चला बाउलमध्ये सफरचंदाची खीर सर्व करून घेते। गरमागरम अशी सफरचंदाची खीर, पौष्टिक अशी खीर आहे। नमस्कार, मी आरती अन्नपूर्णा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर जे कोणी नवीन सबस्क्रायबर असतील त्यांनी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ, ब्लेस यू, थँक्यू। आज तुम्हाला दाखवणार आहे, आज तर दुसरा गुरुवार आहे, तर मी आज तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला मी खीर दाखवणार आहे। पौष्टिक अशी आहे ती म्हणजे सफरचंदाची खीर, म्हणजे ॲपल खीर। अतिशय चविष्ट आहे, पौष्टिक अशी आहे आणि आपल्या घरामध्ये सफरचंद उपलब्ध असतातच, तर त्याच सफरचंदाची मी तुम्हाला खीर दाखवणार आहे। उपवासाला सुद्धा ही उपयुक्त अशी ही पौष्टिक अशी ॲपल खीर आहे, म्हणजे सफरचंदाची खीर आहे आणि केशराच्या काड्या घालून केलेली ही सफरचंदाची खीर आहे, दाटसर अशी आहे। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। चला, आज आपण ॲपल खीर बनवायची आहे, म्हणजे सफरचंदाची खीर। त्यासाठी मी 1 लिटर दूध घेतलेले आहे, म्हणजे 2 पिशव्या घेतलेल्या आहेत काऊ मिल्कच्या। थोडंसं पाणी घालत आहे आणि अर्धा लिटरची 1 पिशवी, टोटल 2 पिशव्या अमूल काऊ मिल्कच्या 2 पिशव्या मी घालत आहे। टोटल 1 लिटर दूध आहे। 1 लिटर काऊ मिल्क चांगलं स्लो गॅसवर मी दूध उकळून घेणार आहे। ॲपलची खीर बनवणार आहोत, तर मी 2 ॲपल्स घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आपण ह्याची ॲपलचं साल काढून घेऊया। आता मी किसणीनेच या मोठ्या दाताने मी किसून घेणार आहे, त्यामुळे फटाफट आपली ॲपल किसून होतील आणि सगळ्यांच्याच घरात ॲपल असतातच। तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही ही ॲपल खीर बनवू शकतात अगदी, आणि कोणत्याही सणाला तुम्ही ही ॲपल खीर, सफरचंदाची खीर बनवू शकतात। आता मी ही दोन्ही ॲपल किसणीने किसून घेते। आता दुसरी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि मी 1 चमचा तूप घालत आहे। तूप चांगलं मेल्ट झालेलं आहे। आता आपण जे किसलेलं 2 ॲपल होते ते आपल्याला तुपात चांगले परतून घ्यायचे आहे। आता आपल्याला स्लो गॅसवर सफरचंद तुपामध्ये परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत त्याचा पाण्याचा अंश पूर्णपणे कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला सफरचंद चांगलं तुपामध्ये परतून घ्यायचा आहे। अजून पण सफरचंदाचं पाणी पूर्ण निघालेलं नाही आहे, थोडीशी वाढवलेली आहे, हलकीशी गॅसची फ्लेम वाढवलेली आहे। आता मी हा सफरचंदाचा किस तुपामध्ये अजून परतून घेते। चला, आता ॲपलचा पाण्याचा अंश पूर्णपणे कमी झालेला आहे, सफरचंदाचा किसाचा पाणी। आता मी हे बघा, तुम्ही बघू शकता जो सरसर आवाज होतो तो पूर्णपणे कमी झालेला आहे। आता मी गॅस बंद करते। हे बघा, आपले सफरचंदाचा किस पूर्णपणे तुपात चांगला शिजला गेलेला आहे। दूध चांगलं गरम झालेलं आहे, दुधाला चांगली उकळी आली आहे, तुम्ही बघू शकतात। आता आपण मी केशराच्या काड्या घालणार आहे, पूर्णपणे ऑप्शनल आहे, मी पूर्ण घालत आहे। त्याचबरोबर मी साखर सुद्धा घालत आहे, अर्धा कप। मिक्स करून घेऊया। केशराच्या काड्या घातल्यामुळे दुधाला चांगला केशरी रंग येणार आहे आणि त्यामुळे आपली खीर छानपैकी चवदार होणार आहे। आता मी त्याच दुधामध्ये, उकळलेल्या दुधामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालणार आहे। काजू, बदाम आणि पिस्ता हे चॉप केलेले आहे। माझ्याकडे चॉपरचं असं मशीन आहे, त्याच्यामध्ये मी चॉप केलेले आहेत। 5 काजू, 5 बदाम आणि 5 पिस्ता घेतलेले ते मी घालत आहे आणि थोडेसे डेकोरेशनसाठी मी ठेवत आहे।
तर आपण मिक्स करून घेऊया. आणि आपल्याला हे दूध आटवायचं आहे, पूर्णपणे नाही. आता आपण 1 लिटर दूध घेतलेलं त्याचं पाऊण लिटर आपल्याला दूध ठेवायचं आहे, म्हणजे आटवायचं आहे. पाऊण लिटरपर्यंत आपल्याला हे दूध ठेवायचं आहे. आता हे दूध चांगल्यापैकी आटवून घेऊया. 1 चमचा मी वेलची पूड घालत आहे. मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकतात दूध पाऊण लिटर झालेलं आहे आणि दुधाला छानपैकी असा केशरी रंग आलेला आहे. आता आपण जे किसलेलं सफरचंदाचा किस जे तुपात परतवलेला तो आपल्याला सगळा घालायचा आहे या उकळलेल्या दुधामध्ये. आता आपण मिक्स करून घेऊया आणि एक छानपैकी उकळी करूया. खिरीला दाटसरपणा येण्यासाठी मी मिल्क पावडर घालणार आहे. मला अगोदरच घालायची होती पण माझ्या डोक्यातून स्किप झालं. तर सफरचंदाच्या किसच्या अगोदर आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे. आता मी 4 टेबलस्पून मिल्क पावडर घातलेली आहे. मिक्स करून घेते आणि दुधाला चांगली म्हणजे ॲपल सफरचंदाच्या खिराला चांगली उकळी घेते. तुम्ही बघू शकतात सफरचंदाच्या खिरीला छानपैकी उकळ आलेली आहे. आपली तयार झाली सफरचंदाची खीर. दाटसर अशी झालेली आहे आणि ही पूर्णपणे थंड झाल्यावर फ्रीजमध्ये सेट करायला ठेवा सफरचंदाची खीर. त्यामुळे छानपैकी चव येईल संध्याकाळी. तर तुम्ही बघू शकतात सुंदर असा कलर आलेला आहे कारण का आपण केशरच्या काड्या घातल्यामुळे मस्तपैकी झालेली आहे आपली ही सफरचंदाची खीर. पौष्टिक अशी आपली बनलेली आहे. तर चला तर मग आपली तयार झाली सफरचंदाची खीर. चला बाउलमध्ये सफरचंदाची खीर सर्व करून घेते. गरमागरम अशी सफरचंदाची खीर. पौष्टिक अशी खीर आहे. तुम्ही बघू शकतात सुंदर असा कलर आलेला आहे केशरच्या काड्या घातल्यामुळे. वरून थोडासा सुका मेवा मी घालत आहे. पूर्णपणे ऑप्शनल आहे. आपली तयार झाली पौष्टिक अशी सफरचंदाची खीर. तुम्ही बघू शकतात सुंदर असा केशरी रंग आलेला आहे सफरचंदाच्या खीरेला आणि पौष्टिक अशी ही ॲपल खीर झालेली आहे. दाटसर अशी झालेली आहे. आपण मिल्क पावडर घातल्यामुळे एकदम दाटसर अशी झालेली आहे. आणि ही सफरचंदाची खीर पूर्णपणे थंड झाल्यावर फ्रीजमध्ये सेट करायला ठेवा आणि नैवेद्याला तुम्ही ही सफरचंदाची खीर तुम्ही देवाला तुम्ही अर्पण करू शकता नैवेद्य म्हणून, किंवा तुम्ही उपवासाला ही खीर खाऊ शकतात. तर पौष्टिक अशी आहे ही सफरचंदाची खीर. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये ॲपल असतातच. तर तुम्ही ही झटपट अशी होणारी आहे. तर तुम्हाला मी टेस्टिंग दाखवते. प्रत्येक बाईट्समध्ये सफरचंदाचा किस लागत आहे छान असा. आणि थंड झाल्यावर तर अजूनच छान लागेल. तर नक्की ही सफरचंदाची खीर बनवा या मार्गशीर्षच्या गुरुवारी किंवा कोणत्याही सणाला तुम्ही ही सफरचंदाची खीर बनवू शकतात. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारांना नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू. थँक्यू.